नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. उद्या आहे बुधवार 31 डिसेंबर आणि या दिवशी आलेली आहे पुत्रदा एकादशी. ही पुत्रदा एकादशी एक अतिशय शुभ असा योगायोग जी आहे तर ती घेऊन आलेली आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही येईल. तसेच हे एकादशीचं व्रत करणाऱ्यांवरती देवी लक्ष्मी आणि एकादशीचं व्रत केल्यामुळे सर्व पापांतून सुद्धा आपली मुक्तता होत असते. सोबतच बघा, या व्रतामुळे प्रत्येक संकटसुद्धा दूर होते. श्रीहरींच्या कृपेने सर्व दोष नाहीसे होतात आणि माणसाला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो. पौष पुत्रदा एकादशीचं व्रत जे आहे तर ते लहान मुलांच्या सुखासाठी विशेष मानलं जातं. या दिवशी दुर्मिळ योग हे व्रत आणि उपासनेचं दुप्पट फळ देतात. पुत्रदा एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, ब्रह्मयोग, शुक्लयोग आणि त्रिग्रही योग असे हे 5 दुर्मिळ योग जे आहेत ते तयार होत आहेत. आणि या योगामुळेच 31 डिसेंबर या दिवसाचं महत्त्व हे अधिकच वाढलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्याला अतिशय शुभ योगावरती आपल्या घरामध्ये काही उपायसुद्धा करायचे आहेत. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आपल्याला उद्या सकाळी हळदीचा एक असा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य, संपत्ती नांदेल. घराला दारिद्र्य, सर्व कर्ज, दुःख, अडचणी या नष्ट होतील आणि आपल्या घरावरती, मुलांवरती, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. हळदीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व दिलं जातं. धार्मिक विधींसाठी सुद्धा हळद ही वापरली जाते. बघितलं असेल तुम्ही, लग्नामध्ये अंगाला हळद लावली जाते. पूजेमध्ये सुद्धा हळदीचा वापर हा केला जातो. घरामध्ये जेव्हा हळदी कुंकू असतं तेव्हा सुवासिनींना हळदी कुंकू देण्याची पद्धत आपल्याकडे आहे. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रात देखील हळदीला महत्त्व दिलेलं आहे आणि या हळदीचा संबंध थेट गुरुग्रहाशी जोडलेला आहे. आणि जर आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत असेल, स्ट्रॉंग असेल, तर आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही अडचणी येत नाही. कोणतंही दारिद्र्य, दुःख, कर्ज हे आपल्याकडे राहत नाही असं म्हटलं जातं. म्हणून आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह हा मजबूत असावा, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जर आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह आपल्याला मजबूत करायचा असेल तर आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित असणारे एकादशीचं व्रत हे करायचं आहे. यामुळे नक्कीच आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह हा मजबूत होईल. तर पहा, तुम्हाला उद्या सर्वप्रथम सकाळी उठल्यानंतर अंघोळ करायची आहे. अंघोळ केल्यानंतर तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे. त्या हळदीमध्ये थोडंसं पाणी किंवा तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे. यानंतर त्याची पेस्ट तुम्हाला बनवायची आहे. ही बनवल्यानंतर सर्वप्रथम एक स्वस्तिक आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे आणि आपल्या उंबरठ्यावरती या हळदीचं लेपन हे आपल्याला करायचं आहे. यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्तींचा प्रवेश होत नाही. या उलट आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी जी एनर्जी आहे तर ती वाढत असते आणि घरामध्ये शांततासुद्धा नांदत असते. सुख, शांती ही कायम टिकून राहते. यामुळे आपल्याला सर्वप्रथम उद्या हे एक काम आपल्या घरामध्ये नक्की करायचं आहे. सोबतच उद्या एकादशी आहे तर आपल्या देवघरातल्या देवांची आपल्याला पूजा करायची आहे. बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्यांची आपल्याला पूजा करायची आहे. पंचामृताने किंवा शुद्ध पायाने अभिषेक करायचा आहे. सोबतच आपल्याला काय करायचं आहे, एक ग्लास घ्यायचा आहे. या ग्लासामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये थोडीशी हळद आपल्याला टाकायची आहे. आपल्या घरातील सगळी काही पूजा वगैरे करून झाल्यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनामावली जी आहे तर त्यांचं तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे. यानंतर हे पाणी घेऊन तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे. विड्याचं पान असेल तर त्याने किंवा आंब्याचं पान असेल तर त्याने तुमच्या घरामध्ये तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे किंवा तुम्ही हाताने शिंपडलं तरीही चालेल. यामुळे आपल्या घरामध्ये शांती नांदत असते आणि गृहकलेश, जसे की आपल्या घरामध्ये भांडणं असेल, मतभेद, कलह यासारख्या गोष्टी असतील तर त्या नक्कीच दूर होतात आणि घरामध्ये लक्ष्मी नांदत असते. यामुळे हा एक उपायसुद्धा तुम्हाला उद्या आवर्जून करायचा आहे. सोबतच उद्या आपण जे स्नान करणार आहे, अंघोळ करणार आहे, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडीशी हळद ही टाकायची आहे. गुरुग्रहांची कृपा ही आपल्यावरती होते आणि यामुळे जर आपल्या विवाहामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील तर त्यासुद्धा दूर होतात आणि आपलं शरीर आणि मन हे सुद्धा शुद्ध होतं. तसेच ही पुत्रदा एकादशी आहे. यामुळे मुलाबाळांसाठी ही एकादशी अतिशय महत्त्वाची मानली जाते. मुलांच्या प्रगतीसाठी, उज्ज्वल भविष्यासाठी, मुलांच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला मुलांच्या कपड्यावरती हळदीचा टिळक हा आवर्जून लावायचा आहे. हळकुंड असेल
थोडंसं हळकुंड घ्या, ते दगडावरती उघळवून काढा आणि त्याची पेस्ट काढा आणि त्या मुलांना आपल्या सर्व मुलांच्या कपड्यावरती एक टिळक म्हणून आपल्याला लावायचं आहे. यामुळे मुलांचं मन हे शांत राहतं आणि अभ्यासात मुलांची प्रगती होते. तसेच आपल्याला उद्या काय करायचं आहे, 7 अखंड हळकुंड जे असतात ते घ्यायचे आहे, ज्यापासून आपण हळद बनवतो. तर असे हळकुंड तुम्हाला घ्यायचे आहेत 7. एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत. प्लेटमध्ये स्वास्तिक काढा, हळद किंवा कुंकू मिक्स करून स्वास्तिक काढायचं, त्यावरती हळदी कुंकू लावायचं, थोड्या अक्षदा टाकायच्या. यांचा 7 हळकुंड घ्यायचे. घेतल्यानंतर त्या प्लेटमध्ये ठेवायचे आहेत आणि प्लेटमध्ये ठेवल्यानंतर ती प्लेट आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. जिथे जिथे भगवान श्रीहरी विष्णूंचा फोटो असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती किंवा फोटो असेल, त्यांच्यासमोर ही प्लेट तुम्हाला ठेवायची आहे. ही प्लेट ठेवल्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्रनामावली ज्या आहेत तर त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे. याच्यानंतर संपूर्ण दिवस आणि रात्रभर ही प्लेट आपल्याला तशीच ठेवायची आहे, आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर काय करायचं, एक लाल कपडा घ्यायचा, लाल कपड्यामध्ये ही 7 हळकुंड बांधायची. बांधल्यानंतर माता लक्ष्मीच्या चरणी लावून ती आपल्याला आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. यामुळे काय होईल की आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहील. यामुळे घरामध्ये पैसा येऊ लागेल आणि सर्व कर्ज, दुःख, दारिद्र्य, अडचणी यासुद्धा नष्ट होतील. तर असा हा एक छोटासा हळदीचा उपाय करायचा आहे आणि सोबतच तुम्हाला जे काही उपाय मी सांगितले आहेत ते सुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचे आहेत. यामुळे आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होतील. सोबतच घरामध्ये सुख, शांती, समृद्धी सुद्धा नांदेल. आपल्या घराची, मुलांची, पतीची सुद्धा भरभरून प्रगती होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग भेटू असेच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.